नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 6वी हा या 6वी इयत्ता 6वी मधील जो सामान्य विज्ञान हा जो विषय आहे, तर हा विषय आपण या प्लेलिस्टमध्ये संपूर्ण आपण कव्हर करणार आहोत. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या विषयामध्ये जे काही पाठ दिलेले आहे तर ते आपण एका लेक्चरमध्ये एक पाठ अशा प्रकारे आपण संपूर्ण जे पाठ आहे तर ते अभ्यास करणार आहोत. मग विद्यार्थी मित्रांनो, जो आपण एक संपूर्ण लेक्चर घेणार आहोत त्यामध्ये त्या पाठातील जे घटक आहेत, उपघटक आहेत, तसेच बघा खूप सारे उदाहरणांचा उपयोग करून ज्या कन्सेप्ट्स आहेत, तसेच जे काही घटक असतील ते व्यवस्थित त्याचा आपण बारीक बारीक पद्धतीने छोट्या पद्धतीने आपण व्यवस्थित अभ्यास करून घेणार आहोत. म्हणजे तुमची ज्या संकल्पना आहेत तर त्या संकल्पना क्लिअर होणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपले खूप सारे पाठ झालेले आहेत. आपण इयत्ता 5वी मधील विज्ञान जो आहे, परिसर अभ्यास भाग 1 हा जो विषय आहे तर तो विषय सुद्धा आपण अभ्यासलेला आहे. आता आपण इयत्ता 6वी मधील जो सामान्य विज्ञान विषय आहे तर या विषयातील आपले खूप सारे जवळपास 8 ते 9 पाठ झालेले आहेत. त्यानंतरचा आजचा पुढील जो पाठ असणार आहे तर तो पुढील पाठ आपण अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण जी अनुक्रमणिका आहे तर ती अनुक्रमणिका बघून घेऊयात. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला हा जो पहिला पाठ आहे बघा, नैसर्गिक संसाधने हवा पाणी जमीन हा पाठ आपण अभ्यासलेला आहे. सजीव सृष्टी पण अभ्यासलेला आहे. सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण हा पण अभ्यासलेला आहे. आपत्ती व्यवस्थापन असेल, पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म, त्यानंतर पदार्थ आपल्या वापरातील, त्यानंतर पोषण आणि आहार, त्यानंतर आपली अस्थि संस्था व त्वचा, हे आपण जे पाठ आहेत जवळपास 8 पाठ जे आहे तर ते 8 पाठ आपण बघितलेले आहे. पुढील जो आपला विद्यार्थी मित्रांनो पाठ असणार आहे बघा, गती आणि गतीचे प्रकार, हा जो पाठ आहे तर हा पाठ आपण अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर आपल्याला किती 65 नंबरचं पेज नंबर आपल्याला काढायचं आहे. 65 नंबरच्या पेजेसवर आपल्याला हा जो पाठ आहे गती आणि गतीचे प्रकार हा अभ्यासायचा आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, गती आणि गतीचे प्रकार. तर विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवन जगत असताना आपण बघा, जसं घरून शाळेत येतो, शाळेतून घरी जात असतो, तर एक आपली काय असते, गती असते. काही ठराविक गतीमध्ये आपण येत असतो. म्हणजे आपला जो स्पीड आहे तर त्या स्पीडने आपण येत असतो. तो कमी असू शकतो. कधी जर तुम्हाला शाळेत जाण्यासाठी उशीर झाला तर तुम्ही घाईघाई शाळेमध्ये जात असतात, किंवा तुमची जी गती असते तर त्यावर गती जी आहे तर ती जास्त असते. असे खूप सारे उदाहरणं आहेत बघा. तसेच बघा, तुम्ही शाळेत येत असताना तुमच्या बाजूने सायकल, एखादा विद्यार्थी सायकल जात असेल, किंवा एखादी व्यक्ती जी आहे तर ती सायकल जात असेल, त्यामध्ये तुमची गती आणि सायकलची गती काय आहे, वेगवेगळी आहे. तसेच बघा, तुम्ही तसेच गावामध्ये गेल्यानंतर किंवा इतर गावांना जात असताना तुम्हाला खूप सारे गाड्या आहेत तर तुम्ही गाड्या बघितलेल्या असतील. त्यामध्ये आपण जी चारचाकी आहे तर ती चारचाकी आपण बघितली तर तिचा पण स्पीड कसा असतो, मोटरसायकलच्या तुलनेत जास्त असतो. तसेच बसचा जो स्पीड आहे तो पण आपण बघितलेला आहे. म्हणजे हे जे वाहन आहे तर या वाहनांचा स्पीड जो आहे तर तो वेगवेगळा असतो. त्यानंतर बघा, हेलिकॉप्टर असेल, हेलिकॉप्टरला पण स्पीड आहे. तेच मुंगी बघितली असेल, मुंग्यांची रांग बघितली असेल, ते पण काय विशिष्ट गतीमध्ये काय करत असतात तर ते जात असतात. तसेच विमान असेल. तसेच बघा, तुम्ही फुटबॉल खेळले असाल किंवा बॅट बॉल खेळले असाल, जेव्हा तुम्ही बॅटला तुमचा बॉल लागतो तेव्हा तुम्ही जो बॉलची गती जी असते किंवा बॉल टाकत असताना जी गती असते तर ती काय असते, वेगवेगळी असते. मग विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व आपण म्हणत असतो की ही जी गती आहे हे सर्व गतीचे उदाहरणं आहेत. मग हे नेमकी सगळ्यांची गती जी सारखीच असते का, तर नाही. म्हणजेच आपण सांगू शकतो गती जी आहे तर ती वेगवेगळे तिचे प्रकार असतात. तेच आपल्याला ह्या पाठामध्ये विद्यार्थी मित्रांनो शिकायचं आहे. यामध्ये आपण काय करणार आहोत, सुरुवातीला गती म्हणजे काय व्यवस्थित समजून घेणार आहोत. त्यानंतर गतीचे एक एक प्रकार बघूयात, त्याची व्याख्या बघूयात, त्यानंतर त्याची उदाहरणं सुद्धा आपण बघूयात. म्हणजे जर तुम्हाला
परीक्षेला प्रश्न आला तर नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर जे आहे तर ते उत्तर येणार आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या पाठाला सुरुवात करूया. गती आणि गतीचे प्रकार. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला काही चित्र दिलेले आहेत, तर या चित्रांचं निरीक्षण करा किंवा हे फोटो दाखवलेला आहे यांचं निरीक्षण करा. हा विद्यार्थी जो आहे तर तो फुटबॉलला किक मारत आहे, म्हणजेच लात मारत आहे. म्हणजेच हा जो बॉल आहे तर हा बॉल किंवा जो फुटबॉल जो आहे तर तो काय झालेला आहे, गतिमान झालेला आहे. एका विशिष्ट दिशेनेच काय झालेला आहे, गतिमान झालेला आहे. अगोदर त्याला काही थोडा स्पीड असेल, परंतु जेव्हा ह्या विद्यार्थ्याने किक मारलेली आहे तेव्हा त्याचा स्पीड जो आहे तर तो स्पीड वाढलेला आहे. त्यानंतर बघा, म्हणजे तो काय झालेला आहे, गतिमान झालेला आहे. काय झालेला आहे, गतिमान झालेला आहे. त्यानंतर हा भवरा दिसत आहे. भवरा जेव्हा तुम्ही दोरी गुंडाळतात, तुम्ही भवरा तुम्हाला भिंगावता येत असेल बघा. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना खेडेगावामध्ये किंवा शहरामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना भवरे फिरवलेच असतील. तर तेव्हा जेव्हा आपण दोरा गुंडाळतो तेव्हा त्याचा स्पीड जो आहे तर तो स्पीड काय असतो, 0 असतो. परंतु जेव्हा मैदानात टाकतो तो भवरा तेव्हा त्याला काय होतं, एक स्पीड जो आहे किंवा ज्याला गती जी आहे तर ती गती प्राप्त होत असते. मग हे पण काय आहे, गतीचं उदाहरण आहे बघा. त्यानंतर हा चेंडू बघा, या विद्यार्थ्यांनी हा एकदा त्यांनी वर फेकल्यानंतर काही ठराविक अंतरावर गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा स्पीड जो आहे तर तो स्पीड 0 झाला. आणि गुरुत्वाकर्षण बलामुळे जो चेंडू आहे तर तो चेंडू काय होणार आहे, खालच्या दिशेने येणार आहे. मग परत तो खालच्या दिशेने येत असताना परत या ठिकाणी काही त्याचा स्पीड जो आहे 10 असेल, त्यानंतर 20 होणार आहे, त्यानंतर खाली येताना 30 होणार आहे. अशा पद्धतीने त्याचा स्पीड जो आहे तो वाढत जाणार आहे. हे पण काय आहे, गतीचं उदाहरण आहे. त्यानंतर एरोप्लेन बघा. एरोप्लेन सुरुवातीला बघा जमिनी असताना हळूहळू ते काय करत असते, थोडं स्पीड घेत असते. हळूहळू गेल्यानंतरच मग ती विमान जे आहे तर ती विमान असं वरच्या दिशेने जास्त स्पीडनं काय होत असतं, वर जात असतं. मग हळूहळू त्याचा स्पीड पण जो आहे तर तो वाढत जातो. हे पण काय आहे, गतीचं उदाहरण आहे. त्यानंतर बघा हा जो मडके बनवणारा जो कुंभार आहे तर तो कुंभार बघा, मडके बनवत असताना हे जे चाक आहे तर तुम्ही बघितलेलं असताना हे चाक तो काय करतो, सुरुवातीला फिरून घेत असतो. फिरून घेतल्यानंतर त्याला जे मडके आहे किंवा जे काही मातीचे वस्तू बनवणार आहे तर त्याला व्यवस्थित त्याला वळण देता येतं. म्हणून जे चाक आहे तर ते पण एक विशिष्ट गतीने किंवा एका विशिष्ट दिशेने काय आहे तर ते फिरत आहे. हे पण आपल्याला काय सांगता येणार आहे, गतीचं उदाहरणच. असे खूप सारे दैनंदिन जीवनामध्ये गतीचे उदाहरणं आहेत. तसेच बघा सूर्य काय होतो, सुरुवातीला उगवतो, त्यानंतर हळूहळू काय करतो, पश्चिम दिशेला जात असतो. म्हणजे अशा प्रकारे सूर्य पण काय आहे, एक गतीचंच उदाहरण आहे. आपली पृथ्वी जी आहे त्या पृथ्वीचं परिभ्रमण असेल, परिवलन असेल, हे काय आहे, आपण इयत्ता 5वी मध्ये याचा अभ्यास केलेला आहे. परिवलन कशाला म्हणायचं, परिभ्रमण कशाला म्हणायचं, त्याचं पण एक काय असतो, ठराविक गती असते. त्या ठराविक गतीमध्येच ती पृथ्वी आहे किंवा इतर जे काही ग्रह आहेत आपल्या सूर्यमालेतील, जसे की बुध असेल, शुक्र असेल, पृथ्वी असेल, मंगळ असेल, त्यानंतर बघा मंगळ नंतर गुरु असेल, गुरु नंतर शनी असेल बघा, त्यानंतर युरेनस आणि नेपच्यून असेल. अशा प्रकारचे जेवढे ग्रह आहे आपल्या सूर्यमालेतील यांना काय आहे, ते एक ठराविक गती आहे, ठराविक स्पीड आहे, आपण असं सांगू शकतो. हे काय झाले, सर्व गतीचे उदाहरणं झालेले आहेत. तर मग बघा या ठिकाणी आपल्याला या उदाहरणांवरून आपल्याला समजलेच आहे की गती कशाला म्हणायचं किंवा स्पीड कशाला म्हणायचं. आता बघूयात विद्यार्थी मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात अनेक वस्तूंमध्ये हालचाल होताना दिसते. बघा, हालचाल होणाऱ्या वस्तू गतिमान आहेत असे आपण म्हणतो. बघा, ज्या वस्तूंची हालचाल होत असते, समजा एखादी वस्तू आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ठेवली. हा आपला माऊस आहे, आपण एका ठिकाणाहून काय केलं, दुसऱ्या ठिकाणी ठेवला, म्हणजे त्याला आपण काय केलं, गती प्राप्त केलेली आहे. म्हणजे त्यांनी एका जागेवर स्थान सोडून दुसऱ्या जागेवर आपण ठेवलेलं आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो, हालचाल होणाऱ्या वस्तू गतिमान आहेत असे आपण म्हणतो. वरील चित्रात कोणत्या वस्तू गतिमान अवस्थेत दिसत आहेत, त्यांच्या गतीमध्ये कोणते फरक दिसतात त्याची वर्गात चर्चा करा. आपण याची चर्चा केलेली आहे. यामध्ये आपल्याला समजलं की गती जे आहे तर ते गतीचे हे आपले काय आहे, उदाहरणं आहेत. मग त्यासाठी आपल्याला नेमकी गती कशाला म्हणायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. त्याचाच आजचा आपण या पाठामध्ये
अभ्यास करणार आहोत. बघा, बसची वाट पाहत बस थांब्यावर थांबले असता इतर वाहने गतिमान स्थितीत पळताना दिसतात. हे तुम्ही अनुभवलंच असेल. तसेच तुम्ही घरून शाळेत येत असताना खूप सारे वाहनं जे आहेत ते वाहनं गतिमान तुम्हाला दिसत असतात. तसेच बस स्टँडवर बसले असताना तुम्हाला खूप सारे उदाहरणं जे आहेत ते गतीचे बघायला भेटत असतात. किंवा इतर जे माणसं आहे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असतात. प्रत्येक व्यक्तीचा जो स्पीड आहे तर तो स्पीड काय आहे, वेगवेगळा आहे. हे पण तुम्ही सांगू शकता. किंवा तुम्ही गतिमान असताना स्थिर वस्तू गतिमान झाल्याचे भासते. बघा, आता उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये किंवा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही तुमच्या मामाच्या घरी किंवा मावशीच्या घरी गेलेला असाल किंवा इतर आपल्या नातेवाईकांकडे आपण कधी ना कधी जात असतो. त्यावेळेस तुम्ही बसने प्रवास केलेला असेल किंवा रेल्वेने प्रवास केलेला असेल किंवा इतर तुमचं कोणतं खाजगी वाहन असेल त्यांनी जर तुम्ही प्रवास केलेला असेल तर तुम्हाला हे नक्कीच जाणवते की काही बघा जे वृक्ष आहे किंवा ज्या गाड्या आहेत तर त्या अशा महाग पळताना दिसतात. हे तुम्ही अनुभवलेलं असेल. म्हणजेच गतिमान असणाऱ्या वस्तू स्थिर असणाऱ्या वस्तू गतिमान झाल्याचे तुम्हाला काय असते, भासते. उदाहरणार्थ बघा, रेल्वेतून प्रवास करताना मागे पळणारे झाडे. बघा, हे तुम्ही अनुभवलेलंच असेल बसमध्ये किंवा तुमच्या खाजगी वाहनांमध्ये. हे बघा, हे उदाहरण जे आहे तर ते तुम्ही म्हणजे झाडं जे आहे तर ते मागच्या दिशेने पळताना आपल्याला दिसत असतात. निरीक्षण करणाऱ्याला एखादी वस्तू सतत जागा बदलत असताना दिसत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असे म्हणत असतो. बघा, म्हणजे आपण जर निरीक्षण केलं, एखादा वस्तू असेल किंवा प्राणी पक्षी असेल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असेल आणि ते आपण बघितलं, निरीक्षण करणारी एखादी वस्तू सतत त्याची जागा जर बदलत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असे आपण म्हणत असतो. म्हणजेच गतिमान कशाला म्हणायचं, एखादी वस्तू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असेल, तिची जागा सोडत असेल किंवा जागा बदलत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, वस्तू गतिमान आहे असे आपण म्हणत असतो. सायकल असेल, एका ठिकाणी आपण दुसऱ्या ठिकाणी येत असतो म्हणजे सायकल पण काय आहे, गतिमान आहे. वस्तूचे विस्थापन म्हणजे स्थान बदलणे होय. बघा, विस्थापन कशाला म्हणायचं, एखादी वस्तूचं जर आपण स्थान बदलले, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ठेवलं त्यालाच आपण काय म्हणत असतो, वस्तूचे विस्थापन असे म्हणत असतो. यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, वस्तूचे विस्थापन म्हणजे स्थान बदलणे होय. त्यानंतर बघा, गतिमान वस्तूचे सतत विस्थापन होत असते. बघा, गतिमान वस्तू असणार, जी वस्तू आहे तिचं काय होणार, सतत विस्थापन जे आहे तर ते विस्थापन होत राहणार. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, या शेजारी तुम्हाला एक फोटो दिलेला आहे. या फोटोमध्ये व्यवस्थित त्यांनी दाखवलेला आहे वस्तूंचे मागे जाणे. या ठिकाणी बघा, सध्या ही महिला जी आहे, महिला बसलेली आहे रेल्वेमध्ये किंवा बसमध्ये आपण म्हणू शकतो. त्यानंतर जेव्हा बस गतिमान झाली तेव्हा तिला काय दिसलेलं आहे, ही जी झाडं आहे तर ते झाडं माग जाताना किंवा पाठीमागे जाताना तिला भासलेलं आहे. त्यानंतर बघा, वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन याला वस्तूची गती म्हणतात. बघा, वस्तूची गती कशाला म्हणायचं आहे, वस्तूचे ठराविक वेळेत म्हणजे एक ठराविक वेळ असेल, 5 मिनिटं असेल, 5 सेकंद असेल, 60 सेकंद असेल त्याला आपण 1 मिनिट म्हणत असतो. 1 तास म्हणजे 60 मिनिटं असे म्हणत असतो. तर अशा प्रकारे सेकंदामध्ये एक ठराविक वेळ असू शकतो किंवा मिनिटामध्ये असू शकतो किंवा तासामध्ये असू शकतो किंवा दिवसामध्ये असू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मग आपल्याला समजलं की जी ठराविक वेळ कशाला म्हणायचं, जो वेळ असणार आहे सेकंदामध्ये असू शकतो, मिनिटामध्ये, तासामध्ये, दिवसामध्ये सुद्धा असू शकतो किंवा एक ठराविक आपण काय म्हणू, आठवडा म्हणू शकतो, महिना म्हणू शकतो किंवा वर्ष सुद्धा म्हणू शकतो. आपण उदाहरणासाठी सेकंद, मिनिट आणि तास घेऊ शकतो म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाणार आहे. वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन. आता आपल्याला विस्थापनची व्याख्या दिलेली आहे. वस्तूचे विस्थापन म्हणजे स्थान बदलणे. विस्थापनच म्हणजे काय, या ठिकाणी बघा,
स्थान बदलणे. आपण काय म्हणू शकतो? स्थान बदलणे. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, एखादी वस्तू ठराविक वेळेमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, यालाच आपण काय म्हणत असतो? वस्तूची गती म्हणत असतो. मग याच्यावरून आपण आता अभ्यास करण्यासाठी बघा, वस्तूची गती आपण कशाला म्हणायचं आपण हे बघितलेलं आहे. मग गतीचे वेगवेगळे प्रकार असू शकतात. मग तेच जे आहे तर ते आपल्याला व्यवस्थित शिकायचं आहे. काही बघा गती आता बघितलं तर काही अर्धवर्तुळाकार असते, काही सरळ रेषे चालते, काहींना दिशा सुद्धा नसते, काही एका दिशेत गेल्यानंतर सरळ जात असतात, परत येत नसतात. काही वस्तूंची गती जी आहे पुढे गेल्यानंतर जेवढी पुढे गेली तेवढीच मागे येत असते. अशी खूप सारी उदाहरणं जी आहेत ते उदाहरणं आपण दैनंदिन जीवनात बघत असतो. तर बघा तेच आता एक आपण प्रकार बघूयात, म्हणजे तुम्हाला गती आणि गतीचे प्रकार जे आहेत ते व्यवस्थित समजणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गतीचे प्रकार अभ्यासणार आहोत. या ठिकाणी बघा रेषीय गती आणि त्याची काय उदाहरणं दिलेली आहे. बघा या ठिकाणी एक रेल्वे दिलेली आहे. रेल्वे बघा जाताना काय जात असते, एकदा ते सुरू झाले का डायरेक्ट सरळ जात असते. ती कुठं तिचा रूळ आहे त्या रुळावरूनच जात असते. ती तिची दिशा जी आहे तर ती दिशा बदलत नसते. त्यानंतर आपली ही फोर व्हीलर असेल, चारचाकी असेल, ही चारचाकी आपण हिला म्हणत असतो. तर हिची दिशा जी आहे तर दिशा सरळ असू शकते, कधी ती रिटर्न पण जात असते. आपण समजूयात आता तिची दिशा एक आहे, परंतु तिचा जो स्पीड आहे तो स्पीड जो आहे तर तो कमी जास्त असणार आहे. कधी खड्डा येऊ शकतो, कधी गिअर चेंज करण्यासाठी पण गिअर चेंज केला का स्पीड वाढणारच आहे. म्हणजे तिची गती जी आहे तर ती कमी जास्त असू शकते. तसंच रेल्वेचं पण असू शकणार आहे. मग हेच आपल्याला शिकायचं आहे, नेमके गतीच्या प्रकारामध्ये हे कोणते उदाहरणं आहेत तर हेच आपण बघूयात. आता रेषीय गती कशाला म्हणायचं? आता त्या गतीच्या प्रकारामधील जो पहिला प्रकार आहे रेषीय गती. आता रेषीय गती कशाला म्हणायचं? रेल्वे गाडी व रस्त्यावरून जाणारी गतिमान वाहने ही एका सरळ रेषेत अथवा एकाच दिशेने येत असतात. यावरून एकाच रेषेत वस्तूचे काय होत असते? विस्थापन होत असेल तर ती वस्तूची गती रेषीय गती आहे असे आपण म्हणतो. बघा आता रेल्वे गाडी आहे जी किंवा ट्रेन आहे ती एकाच दिशेने चाललेली आहे, तिला आपण काय म्हणू शकतो? रेषीय गती म्हणू शकतो. किंवा ही जी चारचाकीचं उदाहरण दाखवलेलं आहे तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल तर ती पण काय आहे? एका सरळ रेषेत काय झालेली आहे? गतिमान झालेली आहे. म्हणजेच तिचे वस्तूचे काय होत आहे? विस्थापन एका सरळ रेषेत होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? एकाच रेषेत तर विस्थापन होत असेल, सरळ दिशेनेच विस्थापन होत असेल तर त्याला आपण रेषीय गती असे म्हणत असतो. हे रेषीय गतीचे काय आहे? दोन्ही पण उदाहरणं आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, खुर्चीवर उभे राहून एक चेंडू हातातून खाली सोडून दिला तर तो जमिनीवर पडतो. यावरून काय लक्षात येते? बघा तुम्हाला काय करायचं, एक खुर्ची घ्यायची आहे, खुर्चीवर चढायचं आहे, एक चेंडू घ्यायचा आहे, तो काय करायचा आहे? खाली टाकायचा आहे. खाली टाकल्यानंतर तुम्हाला दिसेल की जो चेंडू आहे तर तो खालच्या सरळ दिशेने जाणार आहे, सरळ खालीच जाणार आहे. तो त्याची दिशा बदलेल का? तर नाही. जोपर्यंत तो खाली आदळत नाही त्यानंतर तोपर्यंत तो काय करणार आहे? दिशा बदलणार नाही. म्हणून आपण हे सांगू शकतो की हे जे उदाहरण आहे चेंडूचं तर ते काय आहे? रेषीय गतीचं उदाहरण आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे हे काय आहे? रेषीय गतीचे उदाहरण काय आहे? रेषीय गतीचे उदाहरण आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता रेषीय गतीमध्ये पुढील माहिती बघूयात. तुलना करा संचलन करणाऱ्या सैनिकांची गती आणि घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती यांची तुलना करा. बघा ते संचलन करणारे सैनिक आहे या ठिकाणी दाखवलेले आहे. बघा तर ते काय होत आहे? एकाच दिशेने, ज्या दिशेने ते चाललेले आहे म्हणजे एका सरळ रेषेत ते काय करत आहे? संचलन करत आहे. त्यानंतर अजून एक खाली उदाहरण दिलेलं आहे.
विद्यार्थिनी जी सॉरी ही लहान मुलगी जी आहे तर ती सरळ खालच्या दिशेने म्हणजे एका सरळ रेषेत काय करत आहे, वरून जेव्हा ती घसरगुंडीवरून जाणार आहे तर ती काय होणार आहे, खालच्या दिशेने सरळ रेषेत काय होणार आहे, जाणार आहे. म्हणजे हे काय आहे, आपले रेषीय गतीचे उदाहरण आहे. म्हणजे घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती आणि संचयन करणाऱ्या सैनिकांची गती काय आहे, आपल्याला म्हणजे दिशा जर बघितली तर ती दिशा सारखीच असणार, दिशा जी आहे सरळ रेषेत असणार आहे, म्हणजे रेषीय गती आपण म्हणू शकतो. परंतु मग त्यामध्ये गती जी आहे तर ती दोघांची गती काय असणार आहे, वेगवेगळी असणार आहे. आपल्याला तुलना करायला लावलेली आहे. मग जी लहान मुलगी आहे तर त्या लहान मुलगीची गती वेगळी आहे आणि संचलन करणाऱ्या सैनिकांची गती काय आहे, वेगवेगळी आहे. तेच आता आपण अभ्यासणार आहोत. संचलन करणाऱ्या प्रत्येक सैनिकाची गती सतत एकसारखी असते. बघा ते लेफ्ट राईट करत असतात, तर त्यामध्ये आपल्याला दिसून येतं की त्यांची गती जी आहे तर ती एकसारखी आहे, सर्वांची काय आहे, सारखीच आहे. त्यात थोडाही फरक दिसत नाही. बघा त्यात आपल्याला एकदम व्यवस्थित बघा चाललेलं आहे. त्यांचे हात पण ज्या ठिकाणी आहे सर्वांचे एकसारखे, पुढे असले तर सर्वांचे पुढे आहेत. त्यानंतर पाय पण बघा एकसारखे आहेत, म्हणजेच थोडाही फरक आपल्याला त्यामध्ये दिसत नाही. परंतु घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती मात्र एकसारखी दिसून येत नाही. बघा जेव्हा ही मुलगी घसरगुंडीवरून घसरते तेव्हा या ठिकाणी तिचं स्पीड समजा या ठिकाणी 10चा असेल, आपण एक्झाम्पल म्हणून घेत आहे. 10चा असेल म्हणजे त्यानंतर मग 20चा असणार आहे. या ठिकाणी बघा 20चा असेल, या ठिकाणी 30चा असेल. अशा प्रकारे तिचा जो स्पीड आहे तर तो स्पीड काय आहे, वाढत जात आहे. यावरून आपण त्याची दोघांमधील फरक सांगू शकतो. परंतु संचलन करणाऱ्या सैनिकांची गती काय असणार आहे, सारखीच असणार आहे. ते जर 10च्या स्पीडने जात असेल तर ते 10च्या स्पीडने जाणार आहे. परंतु घसरगुंडीवरून घसरणारी मुलगी जी आहे जशी ती खालच्या दिशेने जाणार तशी तिची स्पीड जो आहे किंवा गती जी आहे तर ती गती वाढणार आहे. मग हा यामधला आपल्याला फरक सांगता येईल. मुलगी घसरगुंडीवरून वेगाने खाली येते कारण तिची गती सतत काय आहे, वाढत जात आहे. इथपर्यंत तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल. मग याचा संबंध गतीच्या प्रकारामध्ये आहे का बघूयात. सैनिकांच्या संचलनाची गती ही रेषीय एकसमान गती आहे. दोघांची रेषीय गती आहे, परंतु रेषीय गतीमधील एकसमान गती कोणाची आहे, सैनिकांची आहे. एकसारखाच त्यांचा काय आहे, स्पीड आहे किंवा गती आहे. कारण गतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसून येत नाही. सैनिकांच्या गतीमध्ये बदल दिसून येत आहे का, तर नाही. परंतु बघा घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती रेषीय असमान गती आहे असे दिसून येत असते. बघा हिची गती काय आहे, वेगवेगळी आहे, बदललेली आहे. इथे 10चा स्पीड आहे, हिचा 20चा, या ठिकाणी 30चा स्पीड आहे. म्हणून आपण सांगू शकतो जी घसरगुंडीवरून मुलगी जी आहे घसरगुंडीवर वरून खाली येत आहे ती मुलगी, तर तिचा स्पीड जो आहे तर तो वेगवेगळा आहे. म्हणून आपण सांगू शकतो की जी गती आहे तर ती काय समान नसून ती काय असमान आहे. म्हणून हे उदाहरण जे आहे तर ते रेषीय असमान गतीचं उदाहरण आहे. त्यानंतर बघा रेषीय गतीचे 2 प्रमुख प्रकार आहेत. बघा रेषीय गतीचे 2 प्रमुख प्रकार. मेन गती कोणती, रेषीय गती, परंतु तिचे 2 काय आहे, प्रमुख प्रकार आहेत. कोणकोणते आहेत, या ठिकाणी बघा आपल्याला दिलेलं आहे. रेषीय एकसमान गती आणि दुसरी आहे रेषीय असमान गती. आपल्याला उदाहरणावरून समजलं की रेषीय एकसमान गती कशी, त्यांचा स्पीड जो आहे किंवा गती आहे सारखी असेल तर त्याला रेषीय एकसमान गती म्हणतात. आणि एखाद्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा स्पीड कमी जास्त असेल म्हणजे त्याच्यात समानता नसेल तर ते आपण रेषीय असमान गतीचं उदाहरण सांगू शकतो. तर बघूयात विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण रेषीय एकसमान जी गती आहे तर ती अभ्यासूया. एकक कालावधीत, आता एकक कालावधी तुम्हाला व्यवस्थित समजलेला आहे. तो सेकंदामध्ये असू शकतो, मिनिटामध्ये असू शकतो किंवा तासामध्ये, दिवसामध्ये, आठवड्यामध्ये किंवा महिन्यामध्ये, वर्षामध्ये, अशा प्रकारे एकक कालावधी त्याला आपण म्हणत असतो. अभ्यास करण्यासाठी आपल्याला सेकंद मिनिट खूप झाले किंवा तास, तर आपण एकक कालावधी मिनिट सेकंद तास घेऊ शकतो. म्हणजे एका ठराविक वेळेत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा
त्या गतीला रेषीय एकसमान गती असे म्हणतात. बघा, एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखे असते, म्हणजे त्याची जी गती आहे ती गती सारखीच, म्हणजे स्पीड जो आहे तो सारखाच असेल, तेव्हा त्या गतीला आपण काय म्हणत असतो, रेषीय एकसमान गती असे म्हणत असतो. मग त्याच उलट काय असणार आहे, रेषीय असमान गती. एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलते, तेव्हा त्या गतीस रेषीय असमान गती असे म्हणतात. काय म्हणतात, रेषीय असमान गती असे आपण म्हणत असतो. म्हणजे एखादी वस्तू एका सरळ रेषेत जाते, बघा दोन्ही वस्तू आहे सरळ रेषेत जातात. ओके, सरळ रेषेत दोन्ही वस्तू जातात. एक समान गतीचं एक उदाहरण आणि एक रेषीय असमान गतीचे एक उदाहरण आहे. दोन्ही पण एका सरळ रेषेत जाते, परंतु एकाचा स्पीड सारखाच आहे आणि दुसऱ्याचा जो स्पीड आहे तर तो कमी जास्त किंवा वाढत वाढत जात असेल तर तो काय असणार, असमान गती. हा काय सारखाच आहे, एकाच स्पीड मध्ये जात आहे, म्हणून हा काय एक समान गतीचं उदाहरण आहे. आणि हे काय आहे दुसरं, त्याचं स्पीड आहे कमी जास्त वाढतो कधी कमी कधी वाढतच जातो, तर त्याला असमान गती आपण असे म्हणत असतो. म्हणजेच रेषीय असमान गती आपण याला आपण म्हणू शकतो. तर सर्वांना समजलेच असेल की रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती कशाला म्हणायचं. आता आपण पहिला जो प्रकार बघितला आहे विद्यार्थी मित्रांनो, रेषीय गती आपण बघितलेला आहे. आता त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे, नौकरेषीय गती कशाला म्हणायचं, आता हा आपण बघणार आहोत. पहिला बघितला रेषीय गती, त्याचे दोन प्रकार, रेषीय एकसमान गती आणि दुसरा आहे रेषीय असमान गती. बघा, रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती असे दोन रेषीय गतीचे प्रकार आपण बघितलेले आहे. आता आपल्याला अभ्यासायचं आहे नौकरेषीय गती कशाला म्हणायचं. एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस नौकरेषीय गती म्हणतात. बघा, आता रेषीय गतीच्या अपोजिट म्हणजे विरुद्ध काय असणार आहे, नौकरेषीय. म्हणजे एका सरळ रेषेत जात नाही. ओके, एखादी वस्तू एका सरळ रेषेत जात नसेल, ती वेगवेगळी डायरेक्शन बदलत असेल, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, नौकरेषीय गती असे म्हणणार आहोत. या गतीचे खालील प्रकार आहेत. बघा, नौकरेषीचे जे प्रकार आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. तुम्ही जेव्हा झोपाळ्यावर झोका घेता तेव्हा झोपाळ्याची हालचाल कशी होते. आता तुम्ही नागपंचमी जेव्हा श्रावण महिना चालू होत असतो तेव्हा तुम्ही झोका जो आहे तर तो झोका बांधत असता. झोका बांधल्यानंतर बघा, किंवा तुमच्या खेड्यागावामध्ये मोठमोठे झाड असतात तर त्याला झोपाळा जो आहे तर तो बांधलेला असतो. जेव्हा तुम्ही झोपाळ्यावर झोका घेतात, झोका घेतल्यानंतर बघा, तो झोका जेवढा पुढे जातो तेवढाच मागे येतो. तुम्ही हे बघितलेलंच असेल. अशा प्रकारे बघा, ज्या फोटोमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे त्या ठिकाणी बघा, आता हे आपलं या ठिकाणी सेंटर आपण समजू शकतो. या ठिकाणी आपलं हे सेंटर आहे आणि बघा या ठिकाणी आपण झोका काय करतो, मागे घेतो. मागे घेतला एवढ्या जागेवर, इथून सोडला आपण झोका तर तो काय करतो, तेवढ्याच पुढे जातो. पुढे गेल्यानंतर परत तेवढाच मागे येत असतो. अशा प्रकारे जो झोका आहे तर तो झोक्याचं कार्य चालत असतं. झोपाळा नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे परत येतो. त्याला एका फेरीसाठी साधारणपणे सारखाच वेळ लागतो. बघ, जेवढा मागे जायला लागतो तेवढाच पुढे जायला लागतो. म्हणजे त्याचा त्याला जो लागणारा वेळ आहे तर तो काय असतो, सारखाच असतो. झोपाळ्याच्या या हेलकाव्याला आंदोलित गती म्हणतात. काय म्हणतात, आंदोलित गती असे म्हणतात. मग हा हेलकावा आपण म्हणत असतो मागे जाणे पुढे येणे, मागे जाणे पुढे येणे, याला आपण काय म्हणत असतो, आंदोलित गती असे म्हणत असतो. त्याचप्रमाणे अजून काही उदाहरण सांगू शकतो का आपण, तर बघा, घड्याळ जे आहे बघा, जे जुने घड्याळ असतात त्याचा लंबक असतो बघा खाली, जेव्हा 1 तास होतो तेव्हा त्याचा आवाज येत असतो किंवा तो असा सतत फिरत असतो, त्याला आपण काय म्हणतो, लंबक म्हणत असतो. तर त्याचं पण उदाहरण जे आहे तर ते झोक्यासारखंच आहे.
त्यानंतर बघा पक्ष्यांचे पंख जे आहे तर ते बघा जेवढे वर जातात तेवढेच परत खाली येत असतात. अशा प्रकारे त्यांचे गती जी आहे तर ती गती पण काय आहे, आंदोलित गती आहे. तसेच शिवणयंत्र चालू असताना सुईची हालचाल बघा, जे शिलाईचं मशीन जे आहे तर तुम्ही बघितलं त्याची जी सुई आहे जेव्हा ती कार्य करत असते तेव्हा तेवढी खाली जाणार तेवढीच वर येणार, खाली जाणार तेवढीच वर येणार. अशा प्रकारे आपण आंदोलित गतीचे उदाहरणं सांगू शकतो. घड्याळाचं फिरणारा लंबक असेल, पक्ष्यांच्या पंखांची हालचाल असेल, शिवणयंत्र चालू असताना सुईची हालचाल असेल. तसेच बघा अजून काही उदाहरण आपण सांगू शकतो. तबला बघितलेला असेल, तबल्यावर जेव्हा आपण थाप मारत असतो किंवा हाताचा मारत असतो तबल्यावर तर तेव्हा काय असतं, तबल्याचं कंपन होत असतं. जेवढं तो वर आपण खाली मारलं तेवढंच परत तो वर येत असतो, म्हणजे त्याचं पण काय आहे, आंदोलित गतीचं उदाहरण आहे. तसेच ढोल असेल, ढोलाचं पण सेम आहे कार्य. म्हणजे हे सर्व काय आहे, आंदोलित गतीचे उदाहरण आहे. तर सर्वांना समजलेच असेल, नौकरेषीय गती आणि रेषीय गती या दोघांमधला फरक कळालेला आहे. त्यामधील बघा आंदोलित गती जी आहे तर ती आपण बघितलेली आहे. तर अशा प्रकारे आंदोलित गती जर व्याख्या विचारली तर तुम्हाला व्याख्या आली पाहिजे. तसेच बघा त्याची उदाहरणं जर विचारले तर उदाहरणांमधील फरक तुम्हाला समजला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील भाग आहे तर तो भाग बघूयात. आपण आंदोलित गती बघितलेला आहे. आता खाली एक टिप दिलेली आहे तर ती बघूयात. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघू शकता, आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणत असतो. आपण बघितलेलं आहे, आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणत असतो. खाली बघा खूप सारे आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत. कोणत्या वाद्यांमध्ये आंदोलित गती अनुभवता येते? आपण वर बघितलेलं आहे, तबला असेल, तबला आहे, त्यानंतर ढोल असेल, असे खूप सारे उदाहरणं जे आहेत तर ते उदाहरणं वाद्यांमध्ये आंदोलित गती आपण त्यामध्ये अनुभवत असतो. खाली बघा हे सर्कस मध्ये तुम्ही बघितलंच असेल. या ठिकाणी बघा एका झोक्यावरून दुसऱ्या झोक्यावर जी महिला आहे तर ती जात असते किंवा पुरुष जो आहे तर तो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात आहे. हे पण सर्व गतीचे उदाहरणं आहेत. त्यामध्ये गतीच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये येत असतात. पक्षी आहे त्यांच्या पंखांची हालचाल बघा, एकदा वर गेल्यानंतर तेवढ्याच दिशेने बघा खाली येतो, परत एवढ्या त्याच दिशेने पूर्ण, म्हणजे जेवढा वर त्याचे पंख जातात तेवढेच त्याचे खाली पण पंख येत असतात. हे काय आहे, आंदोलित गतीचं उदाहरण आहे. तसेच बघा घड्याळाच्या काठाचा दोलक जो आहे, लंबक आहे, तर याला असं म्हणत असतात. हा लंबक बघा जेवढा या ठिकाणी येतो तेवढाच तो या ठिकाणी जात असतो. सेंटरला आला बघा, या ठिकाणी विंडोच्या लेफ्ट साईडला आहे या ठिकाणी, त्यानंतर परत सेंटरला आला, म्हणून नंतर परत राईटला आला. अशा प्रकारे जेवढा तो पुढे जातो तेवढाच तो मागे येत असतो. आणि त्यानंतर बघा रहाट पाळणे असेल, तुम्ही जेव्हा उरूस असतो तुमच्या गावाची जत्रा असते तर त्यामध्ये खूप सारे असे पाळणा, आकाश पाळणे म्हणत असतो त्याला आपण, खूप सारे असे पाळणे जे आहेत, रहाट पाळणे आपण म्हणत असतो, तर ते आपल्याला बघायला भेटत असतात. त्यामधील हे एक आकाश पाळणा जे आहे तर त्याचं उदाहरण आहे. याला आपण काय म्हणत असतो, आकाश पाळणा असे म्हणत असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यांची जी गती आहे तर बघा ही गती पण काय आहे, वेगवेगळी आहे. वर्तुळाकार गती आपण त्याला म्हणू शकतो, सरळ अशी गोलाकार पद्धतीने चालत असते. त्यानंतर या ठिकाणी पण हे जे मेरी गो राऊंड जे आहे तर त्यामध्ये काय आहे तर ते घोड्यानं बघा असे लहान बालक बसत असतात या ठिकाणी, आणि ते पण वर्तुळाकार गतीने फिरत असतात. त्याची पण गती जी आहे तर ती गती वेगळी असते. ह्या रहाट पाळण्याची सुद्धा गती वेगवेगळी असते. पंखा आहे, पंखा पण काय करत असतो, एकाच ठिकाणी राहून एकाच जागे तो काय असतो, फिरत असतो. त्यानंतर या ठिकाणी दिशा दाखवलेली आहे. त्यानंतर ही दिशा जी आहे, जसं आपण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असतो तशीच ती दिशा जी आहे तर ती दिशा आपल्याला बदललेली दिसत असते. मग हे सर्व काय आहे, नौकरेषेचे उदाहरणं आहेत.
म्हणजे आपण सांगू शकतो एक ते एका रेषेमध्ये कार्य करतात का, तर नाही. हे वेगवेगळे जे आहे तर ते सर्व उदाहरण नौकरेषीय गतीचे आहे, एक रेषीयचे उदाहरण नाही आपण म्हणू शकतो. त्यानंतर यामधून तुम्हाला समजलंच असेल रेषीय गतीचे उदाहरणं आणि नौकरेषीयचे उदाहरणं यामधील फरक जो आहे तर तुम्हाला व्यवस्थित समजलेला असेल. आता खाली आपण आता पुढील अभ्यास बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. घड्याळाचे काटे वर्तुळाकार फिरतात. बघा घड्याळाचे काटे जे आहेत या ठिकाणी बघा हे काटे काय करत असतात, वर्तुळाकार असे गोल फिरत असतात. त्याचप्रमाणे पंखा, आकाश पाळणा आणि मेरीगो राऊंड वर्तुळाकार मार्गाने त्यांची एक फेरी पूर्ण करतात. यांसारखी अनेक उदाहरणे आपण दैनंदिन जीवनात पाहतो ज्यामध्ये वर्तुळाकार गती दिसून येत असते. बघा आता हे घड्याळाचे काटे बघा एका वर्तुळाकार म्हणजे एकाच दिशेने म्हणजे वर्तुळाकार दिशेने फिरत असतात. त्यानंतर जे मेरीगो वर्तुळाकार मेरीगो ग्राउंड आहे या ठिकाणी बघा, तसेच आकाश पाळणा जो आहे तर तो काय करतो वर्तुळाकार पद्धतीने म्हणजे एका आपण सांगू शकतो त्यांची जी फेरी आहे तर ती फेरी काय करतात एक वर्तुळाकार मार्गाने ती काय करतात पूर्ण करत असतात. पंखा आहे जे आपण हे पहिलं उदाहरण, त्यानंतर हे दुसरं मेरीगो ग्राउंड तिसरं आणि हा पंखा आहे हे चौथं. अशा प्रकारे हे चार जे दाखवलेले आहे मी तुम्हाला तर ते काय उदाहरण आहे वर्तुळाकार गतीचे उदाहरण आहे आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर बघा तुम्हाला वर्तुळाकार गतीची आणखी काही उदाहरणे सांगता येतील का, ती कोणती. आता तुम्ही जातं बघितलेलं असेल, जात्या आपण धान्य भरडत असतो तर ते जात्याचं उदाहरण जे आहे तर ते काय आहे वर्तुळाकार गतीचं उदाहरण आहे. तुमच्या सायकलचे जे चाक आहे ते पण काय आहे वर्तुळाकार गतीचं उदाहरण आहे. अजून काय सांगू शकतो, अजून खूप सारे उदाहरणं आहेत ते उदाहरणं तुम्ही लिहून काढा, नक्कीच तुम्हाला छान प्रकारे अभ्यास करता येईल. आंदोलित गती आणि वर्तुळाकार गतीच्या उदाहरणावरून आपल्याला असे लक्षात येते की काही वस्तू ठराविक कालावधीत एक फेरी किंवा एक आंदोलन पूर्ण करतात. जसे घड्याळाचे या ठिकाणी बघा घड्याळाचा मिनिट काटा बरोबर 60 मिनिटात एक फेरी पूर्ण करतो, तर मेरीगो राऊंड सुद्धा ठराविक वेळेतच आपली एक फेरी पूर्ण करते. वस्तूंमधील या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात. बघा जसं आपण म्हणतो जो मिनिट काटा आहे, आता मिनिट काटा जेव्हा पूर्ण 60 मिनिटं जेव्हा जो फिरतो 60 मिनिटं फिरल्यानंतर आपण 1 तास म्हणत असतो, म्हणजे त्याचा एक पूर्ण राऊंड जो आहे मिनिट काट्याचा तर तो 1 तासात कंप्लीट होत असतो. म्हणजे जो ठराविक वेळ त्यांनी लावलेला आहे त्याला आपण काय म्हणत असतो नियतकालिक गती असे म्हणत असतो. तसेच बघा मेरीगो ग्राउंडचं जे उदाहरण आहे वरती आपण दाखवलेलं आहे या ठिकाणी, तर ते उदाहरण आहे एका ठराविक वेळेतच तिची म्हणजे पहिला जो घोडा आहे तर तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, परत तो त्या स्थितीमध्ये येण्यासाठी त्याच जागेवर येण्यासाठी त्याला एक ठराविक जो आहे तर तो ठराविक वेळ लागत असतो. त्याला आपण काय म्हणणार आहोत नियतकालिक. या ठिकाणी बघा नियतकालिक गती असे आपण म्हणत असतो. या ठिकाणी बघा वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे आपण म्हणत असतो. म्हणजे जसं की आपण घड्याळाच्या काटे बघितले, तसेच आकाश पाळणा बघितला, मेरीगो ग्राउंडचं उदाहरण घेतलेलं आहे, पंखा जो आहे तर ते गोलाकार किंवा वर्तुळाकार मार्गाने फिरतात, त्यांना आपण काय म्हणणार आहोत वर्तुळाकार गती असे म्हणणार आहोत. आणि बघा नियतकालिक गती कशाला म्हणायचं, म्हणजे याच्यातील आपल्याला फरक कळणार आहे वर्तुळाकार गती आणि नियतकालिक गती. ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते त्या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात. बघा नियतकालिक गती कशाला म्हणायचं, ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर
एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा जात असते. आता मिनिट काटा आहे तर तो बघा 1 पासून चालू झाला तर पुन्हा तो 12 पर्यंत तो परत तो 1 पासून म्हणजे एका ठराविक मार्गाने एका ठराविक बिंदूतून तो पुन्हा पुन्हा काय करत असतो, जात असतो. म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहोत, नियतकालिक गती असे आपण म्हणणार आहोत. तुम्हाला समजलं वर्तुळाकार गती आणि नियतकालिक गती यातील फरक. दोघांची व्याख्या जर तुम्हाला विचारली तर नक्कीच तुम्हाला येणार आहे. सर्वांनी ही व्याख्या जी आहे तर ते तुमच्या नोंदवहीमध्ये किंवा तुम्ही ज्यामध्ये नोट्स काढता तर त्यामध्ये तुम्हाला लिहून घ्यायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, चित्राप्रमाणे मुलगी सायकल चालवताना कोणत्या प्रकारच्या गती तुम्हाला दिसून येत असतात. बघा या ठिकाणी चित्राप्रमाणे मुलगी सायकल चालवताना कोणत्या प्रकारची गती तुम्हाला दिसून येत असते. तर ही रेषीय गती नाही. बघा आपण सांगू शकतो ती एका रेषेत फिरते का, तर नाही. त्यानंतर ही नौकरेषीय गती म्हणू शकतो, कारण तिला एक दिशा नाही, ती ज्याप्रमाणे फिरती ती एका रेषेत फिरत नाही, म्हणजे ही नौकरेषेचं गतीचं उदाहरण आहे, आपण असं सांगू शकतो. अजून काही उदाहरणं दिलेले आहे बघा या ठिकाणी. बागेत खेळणारी मुले जे आहेत तर ते बघा कोणत्याही दिशेला पळत असतात, फुटबॉल खेळत असतात, काही वेगवेगळे पकडापकडी खेळत असतात. त्यांचे काही जे मैदानी खेळ असतात ते वेगवेगळे खेळत असतात. त्यामध्ये ते कधी कोणत्या दिशेला जाईल याचं सांगता येत नाही. म्हणून आपण नौक रेषीय गती आपण त्याचं उदाहरण म्हणू शकतो. तसेच फुलपाखरू बघा बागेमध्ये एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जात असताना त्याची गती जी आहे तर ती गती वेगवेगळी असते. त्याला म्हणून आपण म्हणू शकतो की हे नौकरेषेचं उदाहरण आहे. त्यानंतर बघा बागेतील फुलपाखराच्या मागे धावताना तुम्ही एका निश्चित मार्गावरून किंवा एकाच दिशेने धावता का, तर याचं उदाहरण आहे नाही. मी एकाच दिशेने धावतात का, नाही. फुलपाखरू या दिशेने जाईल, कधी ह्या दिशेने जाईल, कधी मागच्या दिशेने, कुठं पण ते पळू शकतं, म्हणून त्याची एक रेषीय दिशा असणार नाही. तर उत्तर आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी नक्कीच नाही. फुलपाखरू सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते, त्याच्या गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते. अशा गतीला यादृच्छिक गती असे आपण म्हणत असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मग हे उदाहरण जे आहे फुलपाखरू बघा सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते हे आपण बघितलेलं आहे. त्याच्या या गतीला कोणती दिशा नसते, म्हणून आपण या गतीला काय म्हणणार आहोत, यादृच्छिक गती असे म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, यादृच्छिक गती असे आपण म्हणणार आहोत. फुटबॉलच्या खेळातील खेळाडूंची गती सुद्धा याच प्रकारची असते. बघा फुटबॉलच्या खेळातील जे विद्यार्थी आहेत, बघा मी तुम्हाला म्हणलो मैदानी खेळावरचे विद्यार्थी आहेत तर ते कोणत्याही दिशेने पळतात किंवा कोणत्याही दिशेने, जसं जो चेंडू आहे, आता फुटबॉलचं उदाहरण घेतलं, ज्या दिशेने जाणार त्या दिशेने ते पळतील, म्हणजे त्यांची दिशा सारखी आहे का, समान आहे का, तर नाही. म्हणून आपण त्यांना यादृच्छिक गती असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर रांगणारे बाळ बघा त्याला काही दिशा तर माहीतच नसते. त्यानंतर भटकी जनावरे, हे पण सर्व काय आहे, यादृच्छिक गतीचे काय आहे, उदाहरणं आहेत. मग आता त्याची व्यवस्थित व्याख्या कशी असणार आहे, वैज्ञानिक व्याख्या कशी असणार आहे यादृच्छिक गतीची. ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते. बघा एखाद्या गतीची दिशा सतत दिशा असेल किंवा चाल असेल, चाल म्हणजे स्पीड म्हणू शकतो, तिचा वेग म्हणू शकतो, तर गतीची दिशा किंवा वेग सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणत असतो. काय म्हणत असतो, यादृच्छिक गती असे आपण त्याला म्हणत असतो. यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, त्याचं उत्तर व्यवस्थित तुम्हाला आलं पाहिजे. आता आपल्याला नवीन शब्द या ठिकाणी दिसलेला आहे, चाल. मग चाल कशाला म्हणायचं याचाच अभ्यास आपण पुढे बघणार आहोत. चाल म्हणजेच एक प्रकारे तुमचा वेग असेल किंवा स्पीड असेल आपण त्याला म्हणत असतो. मग ते आता शिकूयात. आता पुढील आपल्याला घटक शिकायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, चाल. आता चाल कशाला म्हणायचं, एक बस सोलापूर ते पुणे असे सुमारे 200 किलोमीटर अंतर 5 तासांत पार करते,
तर बस किती तासात किती अंतर पार करते? बघा, तुम्हाला एका तासात किती अंतर पार करते हे सांगितलेलं आहे. एक बस आहे बघा, आपण या ठिकाणी घेऊयात. इथे आहे पुणे आणि दुसरीकडे आहे सोलापूर. हे सर्व डिस्टन्स जे आहे, तरी डिस्टन्स किती आहे? 200 किलोमीटर आहे. ओके, 200 किलोमीटर आहे. एवढं अंतर पूर्ण 200 किलोमीटर आहे. तर मग बघा, आणि ते अंतर किती तासात पार करते? बघा, तर 5 तासात. किती तासामध्ये? 5 हावर्स मध्ये कंप्लीट करते एवढं अंतर, 200 किलोमीटर एक बस. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, एका तासात ही बस किती अंतर पार करणार आहे? मग आपल्याला त्यासाठी त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर्म्युला पण खूप सोपा आहे. आपल्याला कळायला आहे डिस्टन्स किती आहे, अंतर किती आहे, 200 किलोमीटर. त्यानंतर वेळ किती लागत आहे? 5 तास. त्याच्यावरून आपण एका तासात किती अंतर पार करणार आहे, तर हे आपण बघणार आहोत. बघा, एक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची काय म्हणतात? चाल म्हणतात. बघा, एक कालावधी तो मिनिटामध्ये, सेकंदामध्ये, तासात असू शकतो. अशा प्रकारे आपण तो एक कालावधी सांगू शकतो. एक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची आपण काय म्हणत असतो? चाल म्हणू शकतो. चाललाच आपण काय म्हणू शकतो? वेग म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? त्या वस्तूचा वेग किती आहे. तसेच इंग्लिशमध्ये त्याला आपण स्पीड म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? स्पीड म्हणू शकतो. अशा प्रकारे. आता बघा, आता चालचा फॉर्म्युला काय आहे, वेगचा फॉर्म्युला काय आहे, किंवा त्याला स्पीड आपण म्हणत असतो. पार केलेले अंतर. आता ह्या उदाहरण आपण जी चाल आहे तर ती चाल काढू शकतो. पार केलेलं अंतर किती आहे आपल्याला? 200 किलोमीटर. किती आहे? 200 किलोमीटर. अंतर पार करण्यास लागणारा वेळ किती आहे? 5 हावर्स मध्ये. आता तुम्ही म्हणशाल की आपल्याला फक्त एका तासात सांगितलेलं आहे आणि त्याचा संबंध चालशी कसा असणार आहे? म्हणजे सर्वात छोटं एकक काय आहे? तर 5 तास आहे. 5 तासाचं सर्वात छोटं एकक काय असणार आहे? 1 तास असणार आहे. म्हणजेच आपण त्याचा स्पीड आपण सांगू शकतो. म्हणजे एका तासात किती अंतर पार करणार आहे, म्हणजे 200 किलोमीटरला 5 हावर्सनं भागलं तर उत्तर काय येणार आहे आपलं? 5 चोक 20 म्हणजे 40 किलोमीटर पर हावर्स. मग एका तासामध्ये किती डिस्टन्स कव्हर होणार आहे? 40 किलोमीटर. म्हणजेच एक बस सोलापूर ते पुणे असे सुमारे 200 किलोमीटर अंतर 5 तासात पार करते. तर बस एका तासात किती अंतर पार करणार आहे? 40 किलोमीटर. किती? 40 किलोमीटर एवढं अंतर जे आहे, तर हे अंतर पार करणार आहे एका तासामध्ये. अशा प्रकारे चालचा फॉर्म्युला किंवा चालचा जो फॉर्म्युला आहे किंवा त्याला आपण सूत्र म्हणतो, तर त्या सूत्रावरून आपण काय करू शकतो? उदाहरण आहे तर ते उदाहरण सोडवू शकतो. त्यासाठी बघा, एकक काय दिलेलं आहे आपल्याला? एकक किलोमीटर पर तास. 2 आपण एकक वापरू शकतो. किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये केलं, मग तासाचं आपल्याला सेकंदामध्ये करावं लागणार आहे. अशा प्रकारे त्यांनी एकक पण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. हे 2 वेगवेगळे एकक आहे. किलोमीटर पर तास आणि 1 मीटर पर सेकंद, असे 2 त्याचे एकक असणार आहे. बघा, हे उदाहरण सोडवताना आपण पार केलेले अंतर आणि ते अंतर पार करण्यास लागणारा वेळ यांचे गुणोत्तर काढतो. आपण बघितलेलं आहे, अंतर घेतलं आणि त्यानंतर लागणारा वेळ यांचं गुणोत्तर आपण जे आहे तर ते गुणोत्तर काढून आपण उदाहरण जे आहे तर ते उदाहरण काढलेलं आहे. उदाहरण जे आहे उदाहरण सोडवलेलं आहे. या गुणोत्तरावरून आपल्याला बसने एकक कालावधीत पार केलेले अंतर मिळते. बघा, मग हे गुणोत्तर आहे, म्हणजे त्याचं उत्तर आपण काढलेलं आहे. तर ते बघा, आपल्याला बसने एकक कालावधीत पार केलेले अंतर मिळते. आपण एका तासात किती अंतर पार करणार हे पण सांगू शकतो आणि त्यानंतर एकक स्पीड पण त्याचा सांगू शकतो. म्हणजे त्याचा स्पीड जो आहे तर तो 40 किलोमीटर पर हावर्स त्याचा एकक असणार आहे. अशा प्रकारे चाल या
व्याख्या तसेच याचं जो फॉर्म्युला आहे, सूत्र जे आहे, सूत्र वापरून आपण वेगवेगळे उदाहरणं जे आहेत ते उदाहरण सोडवू शकतो. एखादी वस्तू गतिमान असताना तिला एकाच प्रकारची गती असेल असे नाही. आपण याच्यातून शिकलेलो आहोत. एखादी वस्तू गतिमान आहे, गतिमान असली तरी बघा एकाच प्रकारची गती असते का? नाही. म्हणजे आपण यामध्ये शिकलेलो आहोत. तर गतीचे वेगवेगळे प्रकार आहेत, तर त्यावरून आपल्याला हे जे वाक्य दिलेलं आहे तर हे वाक्य आपल्याला प्रूव्ह करता येतं. एखादी वस्तू गतिमान असताना तिला एकाच प्रकारची गती असेल असे नाही. आजच्या पाठामध्ये आपण हेच शिकलेलो आहोत. गतीचे प्रकार आहे, प्रकारामुळे वेगवेगळे त्यांना गती असते, आपण हे या पाठामध्ये शिकलेलो आहोत. मग अशा प्रकारे या पाठाचा आपण अभ्यास बघितलेला आहे. मग आपण काय काय शिकलो बघूयात विद्यार्थी मित्रांनो. गतिमान वस्तू सतत जागा बदलत असते, हे तुम्हाला माहित आहे. कारण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर ती वस्तू गतिमान आहे आपण असं म्हणत असतो. म्हणजेच त्याच्या उलट सांगितलेलं आहे, गतिमान वस्तू सतत काय करत असते? जागा बदलत असते. बरोबर आहे, हे आज पाठात शिकलेलो आहोत. अजून काय शिकलेलो आहोत? रेषीय एकसमान आणि रेषीय असमान गती आपण बघितलेलं आहे उदाहरण. आंदोलित गती, वर्तुळाकार गती, नियतकालिक गती आणि यादृच्छिक हे गतीचे काय आहेत? विविध प्रकार आहेत. या पाठामध्ये आपण बघितलेलं आहे. त्यानंतर बघा, एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल म्हणतात. त्यालाच आपण काय म्हणतो? स्पीड म्हणत असतो इंग्लिशमध्ये, आणि मराठीमध्ये वेग म्हणत असतो. म्हणजे चाललाच वेग म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये स्पीड म्हणत असतो. त्यालाच वैज्ञानिक विज्ञानच्या भाषेत चाल आपण म्हणत असतो. एक विशिष्ट अंतर पार करण्यास किती वेळ लागेल हे त्या वस्तूच्या चालीवर अवलंबून असते. आपल्याला एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचं आहे, मग किती स्पीडनं गेलो पाहिजे तर ते कशावरून ठरतं? तर त्या वस्तूच्या चालीवर, म्हणजे वस्तूच्या स्पीडवर किंवा वस्तूच्या वेगवर अवलंबून असते. अशा प्रकारे आज आपण या गती आणि गतीचे प्रकार हे आपण अभ्यासलेले आहेत. आता आपण या पाठाखाली जो स्वाध्याय आहे तर तो स्वाध्याय आपण बघणार आहोत. छान असा पाठ होता, खूप सारे उदाहरण आपण बघितलेले आहे. या उदाहरणातून तुम्हाला व्यवस्थित संकल्पना ज्या आहेत, तसेच गतीचे प्रकार, चालीचा फॉर्म्युला जो आहे तर तो, किंवा चालीचं जे सूत्र आहे, चालीचे एकक काय आहे तर हे आपण अभ्यासलेलं आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे, मग गतीचं कोणत्या प्रकारात येणार आहे तर ती काय येणार आहे? वर्तुळाकार आपण म्हणू शकतो. रेषीय तर येणार नाही ती. नौकरेषीय मध्येच बघा आपण काय म्हणू शकतो? वर्तुळाकार गती म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? वर्तुळाकार गती आपण वरती त्यासाठी या ठिकाणी वर्तुळाकार गतीचे बघा उदाहरण आपण बघितलेले आहे. यामध्ये जो काटा आहे एका ठराविक वेळेत पार करतो, त्याला आपण काय म्हणत असतो? बघा, ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते तर त्या गतीला नियतकालिक गती म्हणत असतो. पण वर्तुळाकार गती आणि नियतकालिक गती असे दोन्ही पण आपण म्हणू शकतो. पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे वर्तुळाकार गती, त्यातच आपण काय म्हणू शकतो? दुसरा जो आपण नियतकालिक गती, पण त्याची दिशा जी आहे ती एकाच काय म्हणू शकतो आपण? एका ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून जातात का? ते नाही. ते एक स्वतःवरती फिरतात पण एका विशिष्ट बिंदूतून जातात का? नाही. म्हणून वर्तुळाकार गती या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. छताला टांगलेला पंखा हे काय आहे? वर्तुळाकार गतीचं या ठिकाणी बघा. पंखा कुठे आहे? या ठिकाणी. त्याचप्रमाणे पंखा, आकाश पाळणा, मेरी गो ग्राउंड हे काय आहे? वर्तुळाकार मार्गांची एक फेरी पूर्ण करतात. यांसारखे उदाहरण जीवनात पाहतो ज्यामध्ये वर्तुळाकार गती दिसून येत असते. हे पण काय आहे? वर्तुळाकार गती, वर्तुळाकार गतीचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न बघा, आकाशातून पडणारी उल्का. आता आकाशातून पडणारी जी उल्का आहे एक रेषा आहेत का? नाही.
म्हणून आपण याचं नौकरेषीय गती आपण त्याला म्हणू शकतो. आता जी उल्का आहे बघा, आकाशातून पडणारी जी उल्का आहे तर ती आपण काय सांगू शकतो, या ठिकाणी बघा जो चेंडू आहे या ठिकाणी ते पण उदाहरण एकदा बघून घेऊयात. पण तिचा जो स्पीड आहे तर तो स्पीड वेगवेगळा असतो म्हणून आपण काय सांगू शकतो, आणि तिची दिशा एकसारखी असेल असं नाही. म्हणजेच आकाशातून पडणारी उल्का जी आहे तर ती बघा नौकरेषीय गती आहे, नौकरेषीय गती आहे असं आपण सांगू शकतो. त्यानंतर बघा जमिनीवरून उडवलेले रॉकेट. या ठिकाणी बघा जमिनीवरून जेव्हा आपण रॉकेट वरती उडवतो तेव्हा त्याचा जो स्पीड असतो बघा सुरुवातीला कमी असणार आहे, जसं तो वर जाणार आहे तसं स्पीड वाढत जात असतो. म्हणजे आपण ते रेषीय असमान गतीचं उदाहरण आपण म्हणू शकतो. ते जरी एका विशिष्ट सरळ जात असेल जमिनीवरून उडवलेले जे रॉकेट आहे तर ते बघा आता काही रॉकेट बघा सरळ जातात काही सरळ जाती नाही, परंतु आपण जे उदाहरण आहे या ठिकाणी फुलपाखरासारखं म्हणू शकतो. तर हे कसलं उदाहरण आहे आपण बघितलेलं आहे नियतकालिक गती. एक मिनिट हा, यादृच्छिक गती आपण काय, ज्या गतीची दिशा चाल सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणत असतो. हे जमिनीवरून उडवलेले रॉकेट जे आहे तर ते काय म्हणू शकतो आपण, त्यांनी नेमके आता उदाहरण जे आहे तर ते दोन्ही याच्यामध्ये बसू शकतं. तर जे रॉकेट आहे त्या रॉकेटवर डिपेंड आहे, पण आपण जे दिवाळीला उडवतो तर त्यांची दिशा पण वेगवेगळी असते आणि स्पीड पण वेगवेगळा असतो. त्यावरून आपण हे सांगू शकतो की यादृच्छिक गती जी आहे तर त्याचं उदाहरण असू शकतं. यादृच्छिक गती. त्यानंतर बघा पाण्यात पोहणारा मासा, त्यावर त्याला काही दिशाच नसते, हे पण काय आहे विद्यार्थी मित्रांनो यादृच्छिक गतीचंच काय आहे उदाहरण आहे. यादृच्छिक गती. सतारेची छेडलेली तार, मग हे कसलं येणार आहे, त्यामध्ये कंपन येत असतं. मग ते आपण सांगू शकतो, वरती आपण त्याचा अभ्यास बघितलेला आहे. या ठिकाणी बघा आंदोलित गती आहे, तबल्याचं कंपन असेल ढोल असेल ते पुन्हा त्याच जेवढे पुढे जाते तेवढेच मागे येतात, म्हणजे आंदोलित गती आहे. कोणती आहे, आंदोलित गती. आंदोलित गती. बघा गती आणि गतीचा प्रकार ओळखा यावर आपण या प्रश्नांची उत्तर बघितलेली आहे. परंतु यामध्ये बघा काही थोडं कन्फ्युजन असू शकतं, परंतु आपण जवळपास बरोबर उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये बघा आता जे रॉकेट आहे त्यावर थोडं कन्फ्युजन आहे, कारण काही रॉकेट जे आहे ते सरळ जातात परंतु काही रॉकेट आहे त्याची दिशा बदलत असते. आता ते रॉकेट नेमके कोणतं त्यावर डिपेंड असणार आहे, परंतु आपण यादृच्छिक गती हे बरोबर उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर आता पुढील प्रश्न बघूयात, आणि काही जर तुम्हाला डाऊट्स असले तर नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. बघा रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. या ठिकाणी इमारतीच्या गच्चीवरून चेंडू सोडून दिल्यास तो डॅश डॅश गतीने खाली येतो, तर गच्चीला समांतर रेषेत गच्ची बाहेर जोरात फेकल्यास ती तो गतिमान कोणत्या गतीने जमिनीवर येईल. आता खाली आपल्याला या ठिकाणी तुम्हाला पर्याय पण दिलेले आहे, या ठिकाणी एक रेषेपासून तर यादृच्छिक पर्यंत. आता बघा इमारतीच्या गच्चीवरून चेंडू सोडून दिल्यास मग हा कोणता असणार आहे, एक रेषीय. जेव्हा तो वरून सोडला
तो खाली जेव्हा एखाद्या वस्तूला आदळत नाही तोपर्यंत काय करणार आहे, त्याची दिशा तो सोडणार नाही, परंतु वरती जो स्पीड असणार जसं तो खाली जाणार त्याचं स्पीड वेगवेगळं असणार आहे. म्हणून आपण एकरेषीय असमान गतीचे हे वरचं उदाहरण असणार आहे. परंतु बघा नंतर काय सांगितलेलं, गच्चीला समांतर रेषेत गच्ची बाहेर जोरात फेकला, समांतर रेषेत जोरात फेकलंय त्यांनी बघ. ओके, तर गतीने जमिनीवर डॅश डॅश गतीने तो जमिनीवर येणार आहे. मग त्याचं उदाहरण आपण सांगू शकतो. या ठिकाणी बघा एक रेषीय गती आपण असं म्हणू शकतो. एक रेषीय एक असमान आहे आणि एक कोणती आहे, एक रेषीय गती असं आपण म्हणू शकतो. एका सरळ रेषेत एका समांतर रेषेत म्हणलं आहे म्हणून काय असणार आहे, एक रेषीय. काय असणार आहे, एक रेषीय. पुढचा प्रश्न आहे बघा, धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानाची गती हळूहळू वेगवेगळी असते बघा. एक रेषीय असमान आहे, वर्तुळाकार नाही, यादृच्छिक नाही. मग एक रेषीय समान गती तर नाहीच. पुढचे आपण सॉल्व्ह करून घेऊयात म्हणजे आपल्याला त्यावरून समजून येणार. आकाशातून भक्ष्याचा शोध घेत उडणारी घार जी आहे तिची गती कशी असणार आहे, ती यादृच्छिक असणार आहे. काय यादृच्छिक गती आपण बघूयात. ओके, बरोबर, यादृच्छिक गती आहे. कोणती आहे, या ठिकाणी तिसऱ्याचं उत्तर काय असणार आहे, यादृच्छिक गती. आता आपलं हे झालेलं आहे. त्यानंतर फिरत असलेल्या आकाश पाळण्यामध्ये बसलेल्या मुलांची गती. आकाश पाळण्यामध्ये जे मुलं बसलेले आहे त्यांची गती कोणती असणार आहे, वर्तुळाकार तर असणार आहे. तर बघा वर्तुळाकार मध्ये कोणती आहे, समान वर्तुळाकार आहे आणि एक असमान वर्तुळाकार. पुढे काय विचारलेलं आहे ते बघून घेऊयात. तर मेरी गो राऊंड मध्ये बसलेल्या मुलांची गती आहे. तर ही मेरी गो ग्राउंड मध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांची गती जी आहे तर ती कोणती असणार आहे, समान असणार आहे. या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे बघा, आपण जेव्हा पाठ शिकत होतो बघा, मेरी गो राऊंड वर्तुळाकार मार्गाने तिची एक फेरी पूर्ण करतो. यांसारखी उदाहरणे आपण दैनंदिन जीवनात बघत असतो. बघा अजून पुढे दिलेलं आहे, या ठिकाणी बघा पूर्ण करतो. तर मेरी गो राऊंड सुद्धा ठराविक वेळेतच आपली एक फेरी पूर्ण करते. वस्तूमधील या गतीला नियतकालिक गती म्हणत असतो. या ठिकाणी बघा नियतकालिक गती दिलेली आहे का बघा. एक मिनिट, नियतकालिक दिलेली नाही म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो, समान गती म्हणू शकतो. वर्तुळाकार समान. या ठिकाणी बघा वर्तुळाकार समान गती आणि वरची कोणती आहे, वर्तुळाकार असमान. कारण जे वरती जाताना वेगळा स्पीड असतो, खाली येताना त्या विद्यार्थ्यांचा वेगवेगळा स्पीड असणार आहे. परंतु गो राऊंड मध्ये ते एकाच दिशेने सारख्या स्पीडनं फिरतात म्हणून ते समान. अशा प्रकारे समान वर्तुळाकार हे झालेला आहे. त्यानंतर बघा असमान वर्तुळाकार झालेला आहे. आता आपले वरचं बघायचं आहे आपल्याला. धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानाची गती. मग ती एक रेषा आहे का नौक रेषा आहे, नौक रेषा तर नसणार. वर्तुळाकार आहे का, वर्तुळाकार नाही. एक रेषीय समान आहे का, एक रेषीय समान गती. समान गती तर नसणार, एक रेषीय असमान गती असू शकते. वरच समजा एक रेषीय असमान, एक रेषीय असमान.
गती असेल, मग हे वरच आपलं रॉंग असणार आहे. हे आपण आता वरचे जे दोन आहे तर ते व्यवस्थित सॉल्व्ह करूयात. आपले कोणते झाले, एक रेषीय असमान गती. त्यानंतर बघा एक रेषीय समान. आता चेंडू सोडून दिल्यास तर तो सरळ खाली जाणार आहे, परंतु बघा वर्तुळाकार तर नाही, एक रेषीय पण नाही नसणार आहे. मग एक रेषीय उरलं, एक रेषीय समान उरणार आहे. मग समांतर रेषेत सोडल्यानंतर या ठिकाणी बघा एक रेषीय समान आणि एक रेषीय, बघा एक रेषीय गती एकच रेषेतून तो जाणार आहे. कारण जो पण एखाद्या वस्तू आदळत नाही तो पण एक रेषीय जाणार आहे. थोडं यामध्ये कन्फ्युजन विद्यार्थ्यांचं होऊ शकतो. व्यवस्थित एक 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 सॉल्व्ह करा, नक्कीच तुम्हाला याचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तर तुम्हाला काढायची आहेत. पुढचा आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघूयात. आमच्यातील वेगळेपण ओळखा. आता बघा प्रश्न पहिला आहे, आंदोलित गती व रेषीय गती. आता आंदोलित गतीविषयी बघा व्याख्या तुम्हाला म्हणलो होतो, खूप महत्वाच्या आहेत. या ठिकाणी दिलेले आहे बघा. बघा झोपाळा नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे परत येतो, त्याला एका फेरीसाठी साधारणपणे सारखाच वेळ लागतो. झोपाळ्याच्या या हेलकाव्याला आंदोलित गती असे आपण म्हणत असतो. आंदोलित गती कसे, जेवढं महाग जाणार तेवढंच पुढे येणार, अशा प्रकारे आंदोलित गती म्हणत असतो. रेषीय गती कसे, एक समान रेषेत जाणार. ओके, या ठिकाणी आपल्याला त्याची व्याख्या पण दिलेली आहे. रेषीय गती कशाला म्हणायचं, या ठिकाणी बघा एकाच रेषेत वस्तूचे विस्थापन होत असेल. या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे व्याख्या, आपण हायलाइट करून घेऊयात. या ठिकाणी एकाच रेषेत वस्तूचे विस्थापन होत असेल, म्हणजे एकाच रेषेत वस्तूचं विस्थापन होत असेल. विस्थापनच म्हणजे काय, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी, तर त्याला आपण काय म्हणत असतो, तर त्या वस्तूची गती रेषीय गती असे आपण म्हणत असतो. वस्तूचे विस्थापन होते पण एका सरळ रेषेत होत असं, त्याला रेषीय गती असे म्हणत असतो. तसेच आंदोलित गती कशाला म्हणायचं, जेवढं मागे जाणार तेवढंच पुढे जाणार. अशा प्रकारे दोघांचा फरक जो आहे तो फरक तुम्हाला सांगायचा आहे. दुसरा काय आहे, रेषीय गती. तर रेषीय गती बघितलंच आहे. रेषीय गती एका सरळ रेषेत विस्थापन होत असले एखाद्या वस्तूचं, तर त्याला आपण रेषीय गती म्हणत असतो. यादृच्छिक गती काय आहे, या ठिकाणी बघ, ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते तर त्याला आपण काय म्हणत असतो, दिशा असेल किंवा चाल असेल दोन्ही बदलत असेल त्याला यादृच्छिक गती असे आपण म्हणत असतो. त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा फरक, वेगळेपणा म्हणजेच काय फरक तुम्हाला लिहायचा आहे. यादृच्छिक गती आणि आंदोलित गती. यादृच्छिक गती काय म्हणू शकतो, दिशा वेगळी आणि वेग पण किंवा चाल वेगळे आहे असं आपण म्हणू शकतो. दोन्ही वेगवेगळे आहे. आंदोलित गती जेवढं मागं तेवढंच पुढं, या दोघांची व्याख्या लिहायची आहे. यामध्ये तुम्हाला बघा आंदोलित गती याची व्याख्या आली तर नक्कीच या ठिकाणी 2 प्रश्न हे आहे तुमचे सुटतात. त्यानंतर मग रेषीय गती, या ठिकाणी रेषीय गती आणि यादृच्छिक गती, यादृच्छिक 3 फक्त तुम्हाला व्याख्या व्यवस्थित आल्या पाहिजे. जे गतीचे प्रकार आहेत त्याच्यातले 3 जरी प्रकार माहित असले तरी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. पुढचा बघा, प्रत्येकी एक उदाहरण देऊन तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आता रेषीय गती त्याचं उदाहरण द्यायचं आहे आपल्याला एका सरळ रेषेत. आता एका सरळ रेषेत मेट्रो आहेत, मेट्रोचं उदाहरण घेऊ शकता. ते एका सरळ रेषेत जात असते, हे रेषीय गतीचं उदाहरण आहे. आंदोलित गती, आंदोलित गतीचं आपण उदाहरण काय घेऊ शकतो, झोका तर घेतलेला आहे. त्यानंतर बघा अजून घड्याळाचं तर बघितलं आहे, दोलक आहे. तशाच प्रकारे अजून खूप सारे उदाहरण तुम्ही सापडू शकता, तसेच वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये सुद्धा सापडू शकता. त्यानंतर बघा वर्तुळाकार गती, तर याचं उदाहरण
बघा पक्षी उसकण्यासाठी जी गोफण यूज करतात बघा, अशी फिरवत असतात हवेमध्ये शेतकरी, तर ती पण अशी वर्तुळाकार गती असते तिची, ते उदाहरण घेऊ शकता. यादृच्छिक गती, जनावर जे आहेत तर ते बघा, जनावर कोणत्याही दिशेला कोणत्याही स्पीडनं जात असतं त्याला यादृच्छिक गती असे म्हणत असतो. किंवा तुम्ही मैदानावर खेळणारे विद्यार्थी असतील ते पण यादृच्छिक गतीचे उदाहरणं आहेत. त्यानंतर नियतकालिक गती. आता नियतकालिक गती कशाला म्हणायचं त्याची आता एकदा व्याख्या बघून घेऊयात. या ठिकाणी बघा, ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते. या ठिकाणी बघा, नियतकाल म्हणजे एका ठराविक, म्हणजे चंद्राचं फिरणं असेल, परत त्याच ठिकाणी येत आहे, परत त्याच ठिकाणी, परत त्याच ठिकाणी येत आहे, ते आपण नियतकालिक गती असे म्हणू शकतो त्याचं. त्यानंतर बघा, पृथ्वीचं फिरणे त्यामध्ये थोडा बदल असतो, परंतु त्याच नियतकालिक गतीमध्ये सुद्धा येऊ शकतं. नियतकालिक गतीचं अजून काय उदाहरण घेऊ शकतो आपण? छताचा पंखा जर घेतलं तर त्याची दिशा जी आहे वर्तुळाकार असते, परंतु नियतकालिक म्हणजे परत त्याच पॉइंट मध्ये येत असतो, म्हणजे एकाच दिशेने, ते नियतकालिक गतीचं उदाहरण आहे. अशी खूप सारे नवीन उदाहरण तुम्हाला शोधायची आहे आणि त्याचं स्पष्टीकरण तुम्ही तुमच्या भाषेत देऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहायची आहे. आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालींमध्ये कोणत्या प्रकारची गती दिसते? आंदोलित गती दिसते, आपण बघितलेलं आहे. म्हणजे जेवढे ते वर नेतात पंख तेवढेच ते खाली नेतात. अशा प्रकारे पक्ष्यांच्या हालचालींमध्ये पंख म्हणले तर आंदोलित गती येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये कन्फ्युजन नका करू. फक्त आकाशामध्ये उडणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालींमध्ये, आता पंख त्यांनी स्पेसिफिक सांगितलेलं नाही म्हणून आंदोलित गती येणार नाही. आणि जसं की आपण घारीचं उदाहरण घेतलेलं आहे, मग ते काय आहे? यादृच्छिक गती, ते कोणत्याही दिशेला फिरू शकतात म्हणून आपण काय सांगू शकतो? यादृच्छिक गती. पुढचा प्रश्न आहे, रस्त्यावरून सायकल चालवताना तुम्हाला कोणकोणत्या गतीचा अनुभव येतो ते सविस्तर लिहा. रस्त्यावरून सायकल चालवत असताना तुम्हाला कोणकोणत्या गतींचा अनुभव होतो बघा. एक रेषीय गती असेल, तसेच बघा इतर वाहन सरळ रेषेत जात असतील, तसेच अजून खूप सारे उदाहरणं आहेत. तर ते तुम्ही जाताना रस्त्यावरून सायकल चालवताना तर रस्त्यावर कोणकोणते गतीचे उदाहरणं असतील तर ते तुम्हाला लिहायचे आहे. शक्यतो तुम्हाला एक रेषा, आता रस्त्यावरूनच विचारलेला आहे म्हणून तुम्हाला रस्त्याच्या शेजारील विचारलेला नाही, रस्त्यावरच जेवढे दिसणार आहे, म्हणजे वाहनं आहे तर ते वाहनं सरळ रेषेत चालणार आहे. मग एक रेषेचे दोन आहे, एक रेष एक समान आणि दुसरा एक रेष असमान, असे दोन तुम्ही उदाहरणं देऊ शकता. अशा प्रकारे तुमच्या शब्दात याचं उत्तर लिहायचं आहे. पुढचं बघा, खालील कोडे सोडायचं आहे. घड्याळातील काट्यांची गती ती काय आहे तर नियतकालिक. नियतकालिक ओके, आपण म्हणू शकतो नियतकालिक. या ठिकाणी बघा, नियतकालिक आपण जर घेतलं. आता दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे, झाडावरून पडणाऱ्या फळांची गती. तर ती समान नियत, एक मिनिट, नियतकालिक गती. नियतकालिक रेषीय गती. आता दुसरी कोणती येणार आहे बघा, झाडावरून पडणाऱ्या फळांची गती कोणती असणार आहे? रेषीय. कोणती असणार आहे? रेषीय गती. तिसरा बघा, गोफणीची गती वर्तुळाकार. बघा बरोबर आहे तिसरं पण. थोडं वर घेतो.
वर्तुळाकार गती. चौथा काय विचारलेला आहे, मैदानावर खेळणाऱ्या मुलांची गती. कालिक, नियतकालिक तर नाही इथे, एक मिनिट हा. नियतकालिक गती आणि यादृच्छिक, आता कारण त्यांना दिशा वगैरे नसते म्हणून यादृच्छिक गती. अशा प्रकारे तुम्हाला हे कोड जे आहे तर ते कोड सोडवायचं आहे. व्यवशीर जे गतीचे प्रकार आहे तर ते व्यवशीर अभ्यासा, नक्कीच तुम्हाला या प्रश्नांची उत्तर येणार आहेत. आता आपल्याला उपक्रम सांगितलेला आहे बघा, परिसरामध्ये गतिमान असणाऱ्या विविध वस्तूंची यादी करून त्यामध्ये गतीचे कोणकोणते प्रकार दिसतात याची वर्गात चर्चा करा. बघा, परिसरामध्ये गतिमान असणाऱ्या विविध वस्तूंची यादी करा. विद्यार्थी आहे तर त्यांची कोणती गती आहे. तसेच बघा, तुमची बेल वाजते तर ते बेलचे कोणते कंपन होत असतात तर त्याची गती कोणती आहे. त्यानंतर बघा, मैदानावर विद्यार्थी लेफ्ट राईट करत असतील त्यांची गती कोणती आहे. त्यानंतर बघा, अजून कोणती गती सांगू शकता. तुमच्या वर्गात घड्याळ असेल तर घड्याळाची दिशा कोणती आहे, गती कोणती आहे, वर्तुळाकार मध्ये कोणती आहे तर ते तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. गतीचे उदाहरणे लिहा, त्यांचे प्रकार तुम्हाला व्यवस्थित लिहायचे आहे आणि त्याची वर्गात चर्चा करायची आहे. छान असा उपक्रम तुमचा होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी हा उपक्रम नक्कीच करा. जर तुम्हाला काही अडचणी आल्या नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. अशा प्रकारे आज आपण या पाठाचा संपूर्ण अभ्यास बघितलेला आहे. स्वाध्याय पण आपण सोडवलेला आहे. बघा, चाल कशाला म्हणायचं, वर्तुळाकार गती असेल, विविध नियतकालिक गती असेल, तसेच बघा आंदोलित गती, नौकरेषीय गती असेल, रेषीय गतीचे दोन प्रकार असतील, रेषीय एकसमान, रेषीय असमान गती, असे दोन मुख्य प्रकार आहेत ते बघितले. त्यानंतर गती कशाला म्हणायचं, त्यानंतर चालचा जो फॉर्म्युला आहे त्यावरून उदाहरणं कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे ते पण आपण बघितलेले आहे. अशा प्रकारे गती व गतीचे प्रकार जे आहेत तर ते आपण अभ्यासलेले आहेत. तर अशा प्रकारे आज आपण सामान्य विज्ञान इयत्ता 6वी मधील जो गती आणि गतीचे प्रकार हा जो पाठ आहे तर तो पाठ आपण अभ्यासलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपले खूप सारे लेक्चर झालेले आहेत. ते जर तुम्हाला लेक्चर बघायचे असतील आपले यूट्यूब चॅनलवर गेल्यानंतर, यूट्यूब चॅनलवर गेल्यानंतर प्लेलिस्ट या सेक्शनमध्ये सामान्य विज्ञान इयत्ता 6वी याची एक प्लेलिस्ट केलेली आहे. त्यामुळे तुम्ही सिक्वेन्सने आपले लेक्चर बघू शकता. लेक्चर 1, लेक्चर 2, लेक्चर 3 अशा प्रकारे आतापर्यंत जेवढे काही झालेले आहे लेक्चर्स ते संपूर्ण तुम्ही बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.